नमस्कार, मी आशा. आपला प्रॉब्लेम सेट 1 चालू आहे. आज आपल्याला क्वेश्चन नंबर 3 बघायचा आहे. तुमचा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स मधला. तर क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला ग्राफिकली सॉल्व करायचे आहेत सायमल्टेनियस इक्वेशन्स. तर ग्राफिकली सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करताना आपण काय करतो, आधी त्यांच्या ऑर्डर पेअर काढतो. ऑर्डर पेअर कशा काढायच्या त्यात आपण बघूया. तर ॲट फर्स्ट आपण काय करतो, एक चार्ट ड्रॉ करतो. चार्टमध्ये 3 बॉक्स करतो. त्याच्यामध्ये 3 बॉक्स, ओके. आणि आता त्याच्यामध्ये 3 रोज आणि 4 कॉलम्स करतो. आता 3 रोमध्ये पहिला रो असतो एक्सचा, दुसरा रो असतो वाय इज इक्वल टूचा आणि तिसरा रो असतो एक्स आणि वाय या व्हॅल्यूचा. तर आता या व्हॅल्यूज कशा काढायच्या, तर बाय युजिंग दिस इक्वेशन या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर ॲट फर्स्ट आपण हे इक्वेशन वाय इज इक्वल टू काय येतं ते बघूया, ओके. तर आता फर्स्ट आहे 2x + 3y इज इक्वल टू 12. हे असं इक्वेशन आहे आपलं. आता या इक्वेशनवरून आपण y इज इक्वल टूची व्हॅल्यू काढूया. ते कशी काढता येईल, ॲट फर्स्ट 2x तिकडे नेऊया. 3y इज इक्वल टू 12 - 2x येईल. आता हे 3 पण आपण तिकडे नेऊया. हे 3 तिकडे नेल्यावर काय होईल, 1/3. y इज इक्वल टू 1/3 मल्टिप्लाय बाय 12 - 2x. आता 1/3 ने ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय करून घ्या. y इज इक्वल टू 12 मल्टिप्लाय बाय 1/3, 12/3 येईल, -2/3x. आता 3 × 1 = 3, 3 × 4 = 12 येईल. y इज इक्वल टू 4 - 2/3x. तर हे असं इक्वेशन आपल्याला मिळालं, ओके. तर आता आपण या इक्वेशनमध्ये एक्सच्या व्हेरियस व्हॅल्यूज ठेवून वायच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर ॲट फर्स्ट आता मी एक्सच्या अशाच व्हॅल्यू घेते ज्या की 3 ने डिव्हिजिबल असतील. असं का करते मी, कारण इथं आहे 2/3. जर मी आता इथं कोणत्या पण एक्सच्या व्हॅल्यू जर घेत गेले, जर सपोज x इज इक्वल टू 2 घेतलं, तर इथं काय येईल, x इज इक्वल टू 4 - 4/3 येईल. तर अजून एक फ्रॅक्शन येईल. तर फ्रॅक्शन मला ग्राफवर प्लॉट करायला थोडंसं अवघड जातं. प्लॉट करता येतो पण खूप अवघड जातं. त्याच्यापेक्षा मी इथं शक्यतो होल नंबर येईल असा प्रयत्न करतो. मग होल नंबर आणण्यासाठी काय करायचं, तर ॲट एक्स असे व्हॅल्यूज एक्सच्या शोधायच्या की त्या 3 ने डिवाईड होतील. 3 ने डिव्हिजिबल अशा एक्सच्या व्हॅल्यू आपण शोधूया. तर ॲट फर्स्ट मी x इज इक्वल टू 3 ठेवते. वेन x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टूची व्हॅल्यू काढूया. तर x इज इक्वल टू 3 आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवूया. तर आता फर्स्ट व्हॅल्यू x इज इक्वल टू 3 जर ठेवलं तर आपल्याला काय मिळते, y इज इक्वल टू 4 - 2/3 मल्टिप्लाय बाय x. x इज इक्वल टू 3 ठेवलं तर 3 3 कॅन्सल होईल. तर काय येईल, 4 - 2 येईल इज इक्वल टू 2. तर वेन x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू ऑल्सो 2 आपल्याला व्हॅल्यू मिळाली. वेन x इज इक्वल टू 3 y इज इक्वल टू 2, ओके. तर आता इथं आपल्याला फर्स्ट पॉईंट मिळाला आहे 3, 2. आता आपण काय करूया, वेन x इज इक्वल टू 0साठी ही व्हॅल्यू काढूया. वेन x इज इक्वल टू 0 ह्या इक्वेशनमध्ये ठेवूया. x इज इक्वल टू जर 0 ठेवलं तर y इज इक्वल टू 4 - 2/3 मल्टिप्लाय बाय 0. तर ते 0च होईल एक्सप्रेशन. तर 4 - 0 इज 4 - 0 4 येईल, ओके. 4 - 0 इज इक्वल टू 4. तर आता आपल्याला काय व्हॅल्यू मिळाली, y इज इक्वल टू 4 ही सेकंड व्हॅल्यू मिळाली. वेन x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 4. तर आता सेकंड पॉईंट मिळाला 0, 4. आता थर्ड पॉईंट काढूया. वेन x इज इक्वल टू, आता काय आपण मायनस व्हॅल्यू ठेवूया एक्सची. x इज इक्वल टू -3 ठेवूया. तर वेन x इज इक्वल टू -3 जर ठेवलं ह्या इक्वेशनमध्ये तर 4 - 2/3 मल्टिप्लाय बाय -3 इज इक्वल टू -3 +3 कॅन्सल होईल. इथं फक्त आता हे मायनस साईन हा 2ला लागेल. तर इथं काय येईल, 4 - -2 4 - -2. तर मायनस मायनस प्लस होईल, 4 + 2 येईल. तर y इज इक्वल टू 6 ही आपली थर्ड व्हॅल्यू आली. वेन x इज इक्वल टू -3 y इज इक्वल टू 6 -3 6. हे हा मिळाला आपल्याला थर्ड पॉईंट. आता आपण फोर्थ पॉईंट काढूया. आता आपण x इज इक्वल टू 6 ठेवूया. वेन x इज इक्वल टू 6 x इज इक्वल टू जर 6 ठेवलं तर y इज इक्वल टू काय येईल, y इज इक्वल टू, आता आपण x इज इक्वल टू 6 जर इथं ठेवलं तर 4 - 2/3 मल्टिप्लाय बाय 6
इज इक्वल टू 3 1 जा 3 3 2 जा 6 2 मल्टिप्लाय बाय 2 इथे येईल तर 4 होईल 4 मायनस 4 येईल इथं इज इक्वल टू 0 होईल. वेन एक्स इज इक्वल टू 6 वाय इज इक्वल टू 0 मिळेल आपल्याला 6 0 हा आपला 4th पॉईंट येईल. तर ह्या झाल्या फर्स्ट इक्वेशनच्या ऑर्डर पेअर्स. तर सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. तर सेकंड इक्वेशनचं पण आपण असंच फर्स्ट वाय इज इक्वल टूची व्हॅल्यू काढूया. तर मायनस वाय हे जर एक्स या साईडला नेलं तर 1 मायनस एक्स येईल. दोन्ही पण इक्वेशनला जर -1नी मल्टिप्लाय केलं तर वाय इज इक्वल टू एक्स मायनस 1. तर आता व्हेरियस एक्सच्या व्हॅल्यूजसाठी आपण वायच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करूया. तर ॲट फर्स्ट एक्स इज इक्वल टू मी 2 ठेवते. तर वेन एक्स इज इक्वल टू 2 जर ठेवलं तर वाय इज इक्वल टू ह्या इक्वेशनमध्ये काय येईल. वेन एक्स इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 1 येईल. 2 1 दिस इज आवर फर्स्ट पॉईंट. आता आपण एक्स इज इक्वल टू 4 ठेवूया. वेन एक्स इज इक्वल टू 4 या इक्वेशनमध्ये ठेवलं तर 4 मायनस 1 इज इक्वल टू 3 येईल. वेन एक्स इज इक्वल टू 4 ठेवलं तर वाय इज इक्वल टू 3 येईल. 4 3 आता आपण एखादी निगेटिव्ह व्हॅल्यू ठेवून बघूया. एक्स इज इक्वल टू -2 ठेवून बघूया आपण. वेन एक्स इज इक्वल टू -2 -1 इज इक्वल टू वाय इज इक्वल टू -3 येईल त्यावेळेस. ओके. वेन एक्स इज इक्वल टू -2 वाय इज इक्वल टू -3 -2 -3 आलं. तर 4th पॉईंट घेऊ. वेन एक्स इज इक्वल टू 7 घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू 7 वाय इज इक्वल टू 7 मायनस 1 इज इक्वल टू 6 येईल. वाय इज इक्वल टू 6 7 6 हा आपला 4th पॉईंट आहे. तर आपण आता इक्वेशन नंबर फर्स्ट ॲट फर्स्ट ग्राफ प्लॉट करून घेऊया इक्वेशन नंबर फर्स्टचा. तर एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट 3 2. तर फर्स्ट पॉईंट 3 आणि 2. तर एक्स ॲक्सिसवरचा 2 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 2 3 2. तर हा फर्स्ट पॉईंट येईल. आता सेकंड पॉईंट 0 4 एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 4 हा झाला सेकंड पॉईंट. आता थर्ड पॉईंट एक्स ॲक्सिसवरचा -3 आणि वाय ॲक्सिसवरचा 6 -3 आणि एक्स ॲक्सिसवरचा 6. सो एक्स ॲक्सिसवरचा -3 आणि वाय ॲक्सिसवरचा 6 -3 6 हा झाला आपला थर्ड पॉईंट. आता 4.60 एक्स ॲक्सिसवरचा 6 ओके एक्स ॲक्सिसवरचा 6 आणि वाय ॲक्सिसवरचा 0 म्हणजे हा पॉईंट आला आपला. ओके. तर आता आपण लाईन ड्रॉ करून घेऊया. तर माझी लाईन एकदम ॲक्युरेट नाही येणार कारण माझे जे ग्राफ याच्यामधलं डिस्टन्स आहे ते एवढं ॲक्युरेट नाही आहे. पण तुमचा जो ग्राफ काढताय तुम्ही तो ग्राफवर काढताय त्यामुळे तुमची लाईन एकदम ॲक्युरेट येईल. ओके. तर ॲट फर्स्ट आपण इक्वेशन नंबर सेकंडचा ग्राफ प्लॉट करून घेऊया. तर इक्वेशनमधला फर्स्ट पॉईंट आहे 2 1. ओके. एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 1. ओके हा पॉईंट येईल. नंतर 4 3 एक्स ॲक्सिसवरचा 4 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 हा पॉईंट येईल. 3 म्हणजे इथे येईल. ओके. तर आपला हा पॉईंट येईल. नंतर एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा 3 -2 आणि हा वाय ॲक्सिसवरचा 3 -2 3 तर हा पॉईंट येईल. आणि एक्स ॲक्सिसवरचा 7 आणि वाय ॲक्सिसवरचा 6 हा पॉईंट येईल. ओके. तर आता आपली लाईन अशी येईल. तर आपण ड्रॉ करून घेऊया. तर दोन्ही पण लाईन मी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. ही आहे आपली फर्स्ट लाईन 2x + 3y इज इक्वल टू 12 आणि ही आहे आपली सेकंड लाईन x - y इज इक्वल टू 1. आता यांचा हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे ते आपलं सोल्युशन आहे. तर इंटरसेक्शन पॉईंट आहे 3 2 एक्स ॲक्सिसवरचा 3 आणि वाय ॲक्सिसवरचा 2. तर हेच आपलं सोल्युशन आहे. देअरफॉर आवर सोल्युशन इज xy इज इक्वल टू 3 2. ओके. दिस इज आवर आन्सर. ओके. तर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. इकडे एक्झाम्पल हे आहे. ॲट फर्स्ट आपण ऑर्डर पेअर याच्या काढून घेऊया. तर फर्स्ट इक्वेशन आहे x - 3y इज इक्वल टू 1. x - 3y इज इक्वल टू 1. आता यालाच व्यवस्थित आपण सिम्प्लिफाय करूया. इथे x इथे y इज इक्वल टू आता ॲट फर्स्ट -3y इज इक्वल टू 1 - x. x या साईडला नेलं मायनस होईल
आता दोन्ही पण साईडला जर मी -1नी मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 3y इज इक्वल टू x मायनस 1 येईल. आता हे 3 मी त्या साईडला नेते, y इज इक्वल टू 1/3 मग अशी सारखंच x मल्टिप्लाय बाय x मायनस 3. ओके, तर y इज इक्वल टू x/3 मायनस 1/3 येईल. ठीक आहे, तर आता मगाशी सारखंच आपल्याला एक्सच्या व्हेरियस व्हॅल्यूसाठी वायच्या व्हॅल्यूज काय आहेत ते काढायच्या आहे. आता मी एक्सच्या अशा व्हॅल्यू घेते की ज्या, आता मगाशी कसं केलं होतं मी की ज्या 3ने डिव्हिजिबल आहेत अशाच व्हॅल्यू घेतल्या होत्या. पण आता इथं काय करणार, ज्या व्हॅल्यू, आता इथं काय आहे x/3 मायनस 1/3, तर मी अशी एक व्हॅल्यू घेते एक्सची जी की 3ने डिव्हिजिबल आहे, त्याच्यामध्ये मी +1 करते कारण त्याच्यामधून आपल्याला -1 करायचं आहे. सपोज मी 4 घेतलं तर 4/3 x इज इक्वल टू, जर 4 घेतलं तर काय येईल, y इज इक्वल टू 4/3 मायनस 1/3. आता इथं डिनॉमिनेटर सेम आहे त्याच्यामुळे त्यांचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही, दोघांचा पण डिनॉमिनेटर 3 येईल. 4 मायनस 1 येईल इज इक्वल टू 3/3 इज इक्वल टू y इज इक्वल टू 1 आलं, मला होल नंबर मिळाला. ओके, तर मी अजून एक कशीच व्हॅल्यू घेते, पुट x इज इक्वल टू, आता 6मध्ये जर 1 मिक्स केलं तर काय येतं 7, आणि 7 मायनस 1 6 येतं. तर आता इथं मला -1 करायचे, -1 करून 3ने डिव्हिजिबल असणारी संख्या शोधायची आहे. प्लसमध्ये, मायनससाठी वेगळा रूल. ओके, x इज इक्वल टू 7 घेते, जर x इज इक्वल टू 7 घेतलं तर आता इथं मगाशी सारखंच y इज इक्वल टू 7/3 मायनस 1/3 येईल. 7 मायनस 1/3 इज इक्वल टू 6/3 येईल. 6 3ने डिव्हिजिबल आहे, 3 2 जा 6, y इज इक्वल टू 2 मिळालं मला. ओके, y इज इक्वल टू 2, तर 7 2 हा आपला सेकंड पॉईंट येईल. आता आपण काही निगेटिव्ह नंबर्स घेऊया, तर निगेटिव्हसाठी वेगळा रूल, कारण इथं आहे -1, तर निगेटिव्हसाठी आपण एक नंबर कमी घेऊया. म्हणजे आता इथं मी x इज इक्वल टू 4 घेतलं होतं, तर मी आता काय करणार, x इज इक्वल टू -2 घेणार. मग x इज इक्वल टू जर -2 घेतलं तर -2 मायनस 1 -3 होईल, 3/3 होईल, मला -1 हा एक नंबर मिळेल. तर घेऊया आपण, वेन x इज इक्वल टू, आता हे आपण 4 घेतोय, हे झालं आपली फर्स्ट व्हॅल्यू, ही झाली सेकंड, आता ही आपण थर्ड व्हॅल्यू घेतोय. ओके, आता 4 ही थर्ड व्हॅल्यू, x इज इक्वल टू जर मी -4 घेतलं, सॉरी x इज इक्वल टू -2 घेतलं, वेन x इज इक्वल टू -2 जर घेतलं तर y इज इक्वल टू -2/3 मायनस 1/3. आता इथं मायनस मायनस प्लस होईल, -2 मायनस 1/3 मायनस 3/3 येईल. ओके, तर इथं -1 येईल, 3 3 कॅन्सल, y इज इक्वल टू -1. तर हा मला फोर्थ नंबर मिळेल. थर्ड नंबर मिळेल y इज इक्वल टू -1, -2 -1 हा मला थर्ड पॉईंट मिळाला. आता फोर्थ पॉईंटसाठी मी काय करते, y इज इक्वल टू, आता -6 3ने डिव्हिजिबल आहे, तर मी काय करते -5 घेते. मग x इज इक्वल टू -5, x इज इक्वल टू -5, y इज इक्वल टू -5/3 मायनस 1/3. आता -5 - 1/3 इज इक्वल टू -6/3 इज इक्वल टू -2 येईल. y इज इक्वल टू -2, y इज इक्वल टू -2, तर काय येईल -5 - 2. तर आता आपण सेकंड इक्वेशनसाठी ऑर्डर पेअर फॉर्म करूया. सेकंड इक्वेशन ही आहे, आता आपण याला व्यवस्थित करून घेऊया. तर x आणि कॉन्स्टंटची टर्म आपण त्या साईडला जर नेली तर इथं काय येईल, -2y इज इक्वल टू -4 - 3x. आता प्रत्येक टर्मच आपण दोन्हीकडचे पण निगेटिव्ह साईन काढून टाकूया. -1ने मल्टिप्लाय करून घेतलं तर 2y इज इक्वल टू 3x + 4 येईल. आता हे तुम्ही या साईडला नेते, y इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लाय बाय 3x + 4. ओके, तर आता मागाशी सारखंच मी करते, y इज इक्वल टू 3/2x + 4/2 येईल. y इज इक्वल टू 3/2x + 2. तर मला हे इक्वेशन मिळालं, x y इज इक्वल टू 3/2
एक्स प्लस 2 आणि इथं एक्स वाय. तर मी आता अशा एक्सच्या व्हॅल्यूज घेते की ज्या की 2नी डिव्हिजिबल आहेत. ओके, तर मला जास्त कॅल्क्युलेशन करावं लागणार नाही, मला होल नंबरच पाहिजेत, कारण होल नंबर मला प्लॉट करायला इझी जातं. मग शक्यतो मी होल नंबर काढणार आहे. वाय इज इक्वल टू, आता मी पुट एक्स इज इक्वल टू जर 2 पुट एक्स इज इक्वल टू जर 2 ठेवलं, एक्स इज इक्वल टू 2, तर वेन एक्स इज इक्वल टू 2 ह्या इक्वेशनमध्ये वाय इज इक्वल टू 3/2 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 2, 2 2 कॅन्सल होईल, 3 प्लस 2 किती येईल, वाय इज इक्वल टू 5 येईल. ठीक आहे, वेन एक्स इज इक्वल टू 2 वाय इज इक्वल टू 5, 2/2 5 आपल्याला फर्स्ट पॉईंट मिळाला. आता सेकंड पॉईंट, वेन एक्स इज इक्वल टू आपण -2 घेऊया. एक्स इज इक्वल टू -2 जर घेतलं, वाय इज इक्वल टू 3/2 मल्टिप्लाय बाय -2 प्लस 2. आता हे 2 2 कॅन्सल होईल, तर काय -3 प्लस 2 येईल. वाय इज इक्वल टू -1 येईल. आता आपल्याला सेकंड पॉईंट मिळाला -1. वाय इज इक्वल टू -1, -2 -1 हा झाला आपला सेकंड पॉईंट. हा फर्स्ट पॉईंट. ओके, हा आपला सेकंड पॉईंट. आता आपण थर्ड आणि फोर्थ पॉईंट बघूया. आता हा आपण थर्ड पॉईंट काढूया. आता थर्ड पॉईंटसाठी पुट वाय इज इक्वल टू, जर एक्स इज इक्वल टू 0 ठेवलं तरी पण आन्सर येईल. ठीक आहे, किंवा आपण एक्स इज इक्वल टू अजून मोठा थोडासा निगेटिव्ह नंबर ठेवूया, एक्स इज इक्वल टू -4 घेऊया. वेन एक्स इज इक्वल टू -4, जर एक्स इज इक्वल टू -4 ठेवलं ह्या इक्वेशनमध्ये, वाय इज इक्वल टू 3/2 मल्टिप्लाय बाय -4 प्लस 2, 2 1 जर 2, इथं 2 येईल, 3 मल्टिप्लाय बाय -2 -6 प्लस 2 इज इक्वल टू -4 येईल. ओके, वेन एक्स इज इक्वल टू -4, वाय इज इक्वल टू ऑल्सो -4च येईल. -4 -4 हा आपला थर्ड पॉईंट येईल. आता वेन एक्स इज इक्वल टू जर 0 ठेवलं, आता एक्स इज इक्वल टू जर 0 ठेवलं ह्या इक्वेशनमध्ये, तर वाय इज इक्वल टू ओरली 2 येईल. वाय इज इक्वल टू 3/2 मल्टिप्लाय बाय 0 प्लस 2, वाय इज इक्वल टू 0 प्लस 2, वाय इज इक्वल टू 2 येईल. 0 2 हा आपला फोर्थ पॉईंट येईल. तर आता आपण हे पॉईंट्स इकडे प्लॉट करून घेऊया. पॉईंट आहे 4 1, एक्स ॲक्सिसवरचा 4 आणि वाय ॲक्सिसवरचा 1. तर हा आपला फर्स्ट पॉईंट 4 1. ओके, आता सेकंड पॉईंट 7 2, एक्स ॲक्सिसवरचा 7 आणि वाय ॲक्सिसवरचा 2. तर हा आपला सेकंड पॉईंट. आता परत एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा -1. एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा -1 आपला थर्ड पॉईंट. आता फोर्थ पॉईंट, एक्स ॲक्सिसवरचा -5 आणि वाय ॲक्सिसवरचा -2. वाय ॲक्सिसवरचा -2 इथे येईल आणि एक्स ॲक्सिसवरचा -5 हा पॉईंट, -5 -2. ठीक आहे, तर आता आपण फर्स्ट लाईन ड्रॉ करून घेऊया. ही आपण फर्स्ट लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. ओके, तर फर्स्ट लाईन आहे एक्स - 3y इज इक्वल टू 1. ओके, आता सेकंड लाईनचे पॉईंट्स प्लॉट करूया. एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 5 हा फर्स्ट पॉईंट. एक्स ॲक्सिसवरचा 2 आणि वाय ॲक्सिसवरचा 5, एक्स ॲक्सिसवरचा 2. ओके, तर हा पॉईंट येईल. 2 जर व्यवस्थित सरळ घेतलं तर हे येईल. ठीक आहे, हा पॉईंट आपला फर्स्ट पॉईंट येईल. आता सेकंड पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा 1. तर ऑलरेडी हा पॉईंट लाईनवर आहे, बहुतेक हेच सोल्युशन आहे. हा सेकंड पॉईंट येईल आपला. थर्ड पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा -4 आणि वाय ॲक्सिसवरचा पण -4 हा आपला थर्ड पॉईंट येईल. आणि फोर्थ पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा 0 आणि वाय ॲक्सिसवरचा 2. तर हा पॉईंट, तर आपली लाईन अशी येईल. ओके, तर आपण ड्रॉ करून घेऊया. ही लाईन ड्रॉ करून घेतली आहे आपण. आता ही आहे 3x - 2y + 4 इज इक्वल टू 0. तर आता ही यांचा मीटिंग पॉईंट आहे एक्स ॲक्सिसवरचा -2 आणि वाय ॲक्सिसवरचा -1. तर हेच आपलं
सोल्युशन आहे. आवर सोल्युशन इज -2 -1. ओके, तर हेच आपलं सोल्युशन आहे. आवर सोल्युशन इज xy इज इक्वल टू -2 -1. ओके, तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.